13 सप्टेंबर नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात नाफेड आणि NCCF मार्फत तब्बल 3 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात आली। मात्र यातील कांद्याचा साठा मोठ्या प्रमाणावर खराब होऊ लागला। त्यामुळे कोलकाता, गुवाहाटी आणि चेन्नई इथं कांदा पाठवण्यासाठी शासकीय गोडाऊनमधील चाळी फोडण्यात आली आणि या बफर स्टॉकमधील 20 ते 25% कांदा खराब झाल्याचं चित्र दिसतंय। अहिल्यानगरच्या शेवगाव पाथडी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे फळबागा आणि खरीपातील पिकं अक्षरशः वाहून गेली आहेत। या पावसानं शेतकऱ्यांचे 1,02,000 हेक्टरवरील शेतीपिकांचं नुकसान झालं असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला। यवतमाळमध्ये पावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय। पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, हळद, ऊस पिकांचं नुकसान झालंय। त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिकं मातीत गेल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। कोल्हापुरात मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका बसलाय। पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय। ऊसावर तांबेरा, पोकाबोंग आणि मावा करपा या किडीने ऊसाला पोखरायला सुरुवात केली, त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। परभणीतील यंदा अतिमुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय। पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन दिलं। नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी विटेकर यांनी केली आहे। आमदार रत्नाकर गुट्टे आणि आमदार राहुल पाटलांचं निवेदन देताना उपस्थित होते। बीडमधील गंगानाथवाडीत अतिवृष्टीमुळे एका शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। मुसळधार पावसामुळे या शेतकऱ्यांच्या शेतातील कारल्याची बाग भुईसपाट झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं 5 ते 6 लाखांचं नुकसान झालं असून पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी केली जाते।